नमस्कार, मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी अशी तयार झालेली आहे. ही सुंदर सुंदर मस्त मस्त साडी घातलेली आहे. याचं कारण असं की तुम्हाला मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं की मला एक कोलॅबोरेशन आलेलं आहे. त्यासाठीच मी तयारी केलेली आहे, कारण की त्याचं मला आहे फोटोशूट करायचं आहे, रील शूट करायचे आहे, बरेच फोटोज काढायचे आहे. तर ते ज्वेलरीसोबत तर आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण माझा आजचा मेकअप तसेच माझी ज्वेलरी वगैरे सर्व दाखवणार आहे. आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आता जसं की मी तुम्हाला माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की मी कोलॅबोरेशन करणार आहे. तर त्याच्यासाठी मी सर्वात आधी पहिले मस्त माझे हेअर वॉश करून घेतलेले आहे. तसं त्याचं पूर्ण केस जे आहे ते गुंता वगैरे काढलेला आहे. आणि आता मी करणार आहे तयारी. आणि आता घरातील सर्व कामं तसेच माझे हेअरस्टाईल झाल्यानंतर मी आता माझं तयारी करत आहे. त्याच्यासाठी सर्वात आधी माझा फेस वॉश करून घेतलेला आहे. तसं आता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला मेकअप दाखवणार आहे. मग तो तुम्ही मेकअप बघण्यासाठी आणि माझं फायनल लुक बघण्यासाठी स्टे ट्यून. तर सर्वात आधी घेतलं आहे मी निव्याचं मॉइश्चरायझेशन आणि ते आता फेसवरती अप्लाय करत आहे. आणि तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी ऑलिव्हाचं प्रोडक्ट यूज करते फॉर मेकअप. तर त्याच्यासाठी चेहरा जो आहे तो थोडा मॉइश्चर पाहिजे, नाहीतर पॅनकोक आणि पॅन स्टिक याचे खूप आपले क्रॅक दिसतं आणि ते फेसवरती चांगलं वाटत नाही आणि खूप असं पॅची मेकअप वाटतो तो. त्यासाठी मी पहिलं पूर्ण माझ्या फेसवरती मॉइश्चर करून घेतलेलं आहे. मॉइश्चरायझेशन पूर्ण अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर घेतली आहे ऑलिव्हाची पॅन स्टिक आणि ती मी इथे माझ्या डोळ्यांच्या खाली, इथे फोरहेडला, एक नोजला, एक चिनला आणि हे जे आपले पॉईंट आहे ना, जिथे मी हा पॅन स्टिक लावले आहे तिथेच आपल्या मेकअपची गरज असते. किंवा जास्त पण खूप पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय केलं तर ते खूप जास्त हेवी वाटतं. तर मी असं एकदम फाईन टोनमध्ये ही पॅन केक स्टिक लावलेली आहे, जिथे की आपल्याला डार्क सर्कल असतील किंवा स्पॉट वगैरे असतील किंवा जे काही हायलाईटचे पॉईंट असतात फेसमधले, जसं की नोज पॉईंट, चिन आणि फोरहेड, त्याच्यावरती लावलेलं आहे. आणि आता हे ब्लेंड केल्यानंतर तुम्ही जर तुम्हाला कमी वाटत असेल अमाऊंट तर तुम्ही परत एकदा ट्राय करू शकता. म्हणजे फर्स्ट टाईम एकदम जास्त अमाऊंट अप्लाय न करता सेकंड टाईम परत एकदा तुम्ही ट्राय करून लावू शकता. कारण की माझ्या फेसलाही हे थोडंसं मला कमी वाटत होतं, म्हणून मी परत एकदा अप्लाय करून ब्लेंड करत आहे. आणि अशा प्रकारे इथं आता पॅन स्टिकचं काम झालेलं आहे. यानंतर मी आता पॅनकेक लावणार आहे. यानंतर मी आता ऑलिव्हाचा पॅनकेक यूज करत आहे. गोल्डन येल्लो शेडमधला पॅनकेक आहे हा. आणि हा शेड माझ्या स्किनला खूप छान सूट होतो. मेकअप एकदम नॅचरलसुद्धा वाटतो, त्याच्यामुळे मी हा निवडलेला आहे. तुम्ही भरपूर शेड्स अवेलेबल आहे, त्याच्यातले तुम्ही तुमच्या स्किन टोनला कोणता परफेक्ट होतो ते तुम्ही घेऊ शकता. आणि अशा प्रकारे माझा ऑलिव्हाचा पॅनकेकसुद्धा अप्लाय केलेला आहे फेसवर. आणि नंतर मी आता हायलायटर वगैरे लावणार आहे, जे की तुम्हाला त्याच्यासाठी मी काय यूज करते ते सुद्धा दाखवते. आणि आता हायलायटर आणि काउंटरसाठी मी ही स्टिक यूज करते, काउंटर स्टिक, जी की 2 in 1 आहे. आणि खूप आधी मी ही ऑनलाईन परचेस केली होती. आता त्याच्यामधला जे हायलायटरचा हा शेड आहे व्हाईट, तो मी लावत आहे माझ्या टिप ऑफ द नोजला. तसेच थोडीफार माझे जे डार्क सर्कल आहे तिथे, एक फोरहेडला, एक चिनला आणि त्यानंतर ब्लश साईडला. आयब्रोज जवळ आणि आता हे मी छान माझ्या ब्लेंडरने ब्लेंड करून घेते. आणि यानंतर मी माझी काउंटर स्टिकचा यूज करणार आहे, जी फक्त माझ्या चिकसाठीच इथे हे काउंटर स्टिक यूज केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता माझा फेस किती छान दिसतो. म्हणजे खूप छान असा बेस मेकअप झालेला आहे. आता यावरती मी लावणार आहे लॅक्मेचं रोज पावडर. नंतर तसंच आय मेकअपसुद्धा बाकी आहे, तर ते सर्व आता मी तुम्हाला दाखवते. सो आता माझा बेस मेकअप कंप्लीट झाल्यावर मी त्याच्यावरती लावत आहे माझं हे लॅक्मेचं रोज पावडर. आणि कॉम्पॅक्टपेक्षा पण खूप छान हे इव्हन टोनमध्ये आपल्या फेसला छान लुक देतं. सो तुम्हाला ज्यांना कोणाला कॉम्पॅक्ट पावडर सूट होत नाही, तुम्ही नक्कीच हे लॅक्मेचं रोज पावडर ट्राय करून बघा.
म्हणजे त्यांचा चेहरा वगैरे असा आफ्टर कॉम्पॅक्ट ब्लॅकिश वाटतो, त्यांच्यासाठी खास हे आहे. कारण की मलाही कुठल्याही कॉम्पॅक्ट पावडर नंतर माझा चेहरा जो आहे तो असं थोड्या वेळाने काळपट पडतो. त्याच्यासाठी मी हे पावडर आणलेलं आहे आणि याचा खूप छान मला रिझल्ट मिळालेला आहे. तर तुम्ही सुद्धा नक्कीच हे ट्राय करा. आणि तुम्ही बघू शकता की ते इव्हन टोनमध्ये मला हे रोज पावडर छान वाटते आणि किती छान त्याचं सेट झालेलं आहे ते पूर्ण. सो हा झालेला आहे माझा पूर्ण फुल फेस मेकअप. आता आय मेकअपसाठी मी यूज करत आहे दॅट ग्लॅमचं हे आयशॅडो किट. त्याच्यामध्ये जो कॉपर शेड आहे तो माझा फेवरेट आहे. तसं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे. तर याच्यासोबत आता माझ्या साडीला जे काही मॅच होतं आहे कलर ते मी मॅचअप करून आय मेकअप करत आहे. तिला कलर जो घेतलेला आहे तो कॉपर आणि साडीमध्ये आहे थोडा रेड. सो व्हिडिओला रेड अप्लाय करते. तसेच साडीमध्ये गोल्डन कलर सुद्धा आहे, म्हणून मी गोल्डन कलर थोडासा फक्त त्या याच्यावरती ब्लेंड करत आहे. अशा प्रकारे आय शॅडो माझे लावून झालेलं आहे. त्यानंतर मी आता लायनर, मस्कारा आणि आयब्रो पेन्सिल एवढंच बाकी आहे. ते सुद्धा लावून माझं आयचं सुद्धा फायनल लुक तुम्हाला दाखवते. आणि माझं पूर्ण फेशियल मेकअप झालेला आहे. त्याच्यामध्ये माझं आय मेकअप आणि फेस मेकअपसुद्धा झालेला आहे. आणि त्यानंतर मी आता ती ज्वेलरी घालणार आहे. तसेच ही साडी आहे, ही साडीसुद्धा नेसणार आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर ही साडी आहे. आणि आता ह्या साडीवरती मी ती ज्वेलरी घालून तुम्हाला माझं फायनल लुक दाखवते. तर भेटूया आपण थोड्याच वेळात. आणि अशा प्रकारे माझी साडी नेसून झालेली आहे. आणि मी अशी प्लेन कलरची साडी निवडली होती आजच्या ह्या फोटोशूट आणि त्याच्यासाठी, कारण की ते दागिने जे आहे ते उठून दिसावेत. आणि तर आता साडीवर मॅच अशी मरून कलरची लिपस्टिक मी लावत आहे. आता लिपस्टिक लावल्यानंतर मी थोडंसं माझ्या चेहऱ्याला हायलायटर लावते. त्याच्यामध्ये मी आयशॅडो पॅलेट यूज करते नेहमी हायलायटरला. ब्लशसाठी मी हे गोल्डन पिंक टाईपचं कलर आहे तो यूज करत आहे. रोज लाईनला सुद्धा थोडंसं हायलायटर लावलेलं आहे. यानंतर मी माझी हेअरस्टाईल वगैरे करून घेत आहे. तर आता माझी हेअरस्टाईल झाल्यानंतर मी तुम्हाला माझा लुक दाखवते. त्याच्या ज्वेलरीसुद्धा घालणार आहे, ती ज्वेलरीसुद्धा दाखवते. आणि आता माझी हेअरस्टाईल झालेली आहे. आणि आता फायनल जे माझी तयारीमधलं बाकी होतं ते म्हणजे माझी टिकली. आता मी आता टिकली पण लावलेली आहे. आणि यानंतर आता माझी ज्वेलरी वगैरे सगळे वेअर करायची आहे. तर त्यासाठी आता ती ज्वेलरी मी तुम्हाला ट्राय करून दाखवते. आणि ते किती सुंदर आहे ते तुम्हाला आता बघितलं तर समजेलच. तर अशा प्रकारे ही ज्वेलरी आहे. आणि मी तुम्हाला मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये ती पूर्ण ज्वेलरी दाखवली. आता तुम्ही आता ती त्याचे पूर्ण लुक तुम्हाला आता समजेल की ते किती सुंदर आहे. आणि तसेच तुम्ही जर माझा तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ नक्कीच बघा. तर आता माझी जी पहिली ज्वेलरी आहे ती सर्व मी काढलेली आहे. आणि आता मी ही ज्वेलरी घालत आहे. त्याच्यामधला हा सर्वात आधी जो सेट आहे तो मी घालतो. आणि तुम्ही बघू शकता लगेच किती लुक इन्हान्स वाटत आहे. आणि यानंतर मी करत आहे हा लॉंग नेकलेस लोटसचा. आणि याच्यानंतर हा सेटसुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटत आहे, खूपच छान वाटत आहे. यानंतर हे जे मंगळसूत्र आहे ते मंगळसूत्रसुद्धा मी घालत आहे, जे की लोटसचंच आहे.
त्यानंतर मी आता इयरिंग्स वेअर करत आहे आणि त्या इयरिंग सोबत हे असे वेल आहे. त्यानंतर जे स्मॉल थिंग्स बाकी आहे पण त्यासुद्धा लुकमध्ये खूप एनहान्सिंग असतात, म्हणजे जे की रिंग आणि ह्या लोटससाठी मी हे लोटस काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतंय ना, हे एकदमच छान. तसंच यानंतर मी आता जी ही नथ आहे ती सुद्धा ट्राय करत आहे आणि अशा प्रकारे माझी तयारी झालेली आहे. आणि खूप छान ही ज्वेलरी वाटत आहे. खूप छान क्वालिटी आहे, डिझाईन पण खूप छान आहे. तर तुम्ही सुद्धा पुढील येणाऱ्या सणांसाठी आणि तसेच लग्नसराईसाठी ही ज्वेलरी आरी वर्क बाय कीर्ती ह्या पेजवरून, इन्स्टा स्टोअरवरून तुम्ही घेऊ शकता, ऑर्डर देऊ शकता. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच थांबवते. तुम्हाला माझा लूक आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, किंवा ज्वेलरीबद्दल काही बोलायचं असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा. तसंही चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील तर अजून छान छान नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता इथून पुढे कोलॅबोरेशन सुद्धा स्टार्ट झालेले आहे, त्याच्यासाठी सुद्धा नक्कीच कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.